यास मैदानामध्ये पाहायला गेलं तर सर्व खेळाडूंना आणि त्याचबरोबर क्रीडा रसिकांना अगदी उत्साही असं वातावरण, पौष्टिक असं वातावरण मात्र निर्माण झाले आणि या उत्साही वातावरणामध्ये या क्रीडानगरीमध्ये या क्रिकेटला सुरुवात झाली आहे. रॉयल नाव का ठेवले त्याचं उत्तम उदाहरण इथे देत असताना पाहायला मिळत आहेत. मग प्रत्येक वेळी मात्र इथून रॉयलचा मेंबर दाखवत असतो की आम्ही रॉयल का हो त्याचं उत्तम उदाहरण. इथून 8:08 झालेले आहेत. 8:10 पहिला बॉल पडेल आणि 8:10 टाइमर ऑन होईल. जर का तुम्ही 20 मिनिटांमध्ये 5 षटकं पूर्ण केली नाहीत तर तुम्हाला मात्र दंडात्मक कारवाईला मात्र सामोरं जावं लागेल. 4 षटकं तुम्ही 20 मिनिटांमध्ये पूर्ण करणं अनिवार्य आहे. तसं झालं नाही तर इथून टाइमर आम्हाला फंच जे इथून वेळ लावले गेलेले आहे ते आम्हाला कळवतील आणि तुमच्यावरती दंडात्मक कारवाई केली जाईल. जबरदस्त स्पर्धा आपण पाहायला गेलं तर या चर्चा झाली. आता आणखी एक हाय व्होल्टेज ड्रामा रंगताना पाहायला मिळेल. मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई, दुसऱ्या बाजूला मृणांच 11 SCC पारगाव या दोन संघांमध्ये पाहायला मिळाले. प्लेइंग 11 लिस्ट आपण अगदीच पाहिली. स्टार खेळाडूंची नावं मात्र समोर आली आणि त्याच्यानंतर मात्र आघात झालाय, प्रहार झालाय. या बिग शोला नाईट शो रंगताना पाहायला मिळते उल्वे नगरीमध्ये. पण उल्वे नगरीमध्ये रंगताना हा शो असताना अगदी रायगड टेनिस क्रिकेट पटलावरती या स्पर्धेची अखंड चर्चा 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 होताना पाहायला मिळतोय. पाहताय तुम्ही सर्व या जबरदस्त स्पर्धेला रॉयल स्पोर्ट्स आयोजित रॉयल ट्रॉफी 2025 चा घात रंगलाय. आणि पाहायला गेलं तर पहिला सामना ही तेवढा दमदार पण थोडंसं कमी पडलं तिथे आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर. परंतु छोटंसं गाव आणि छोट्याशा गावाने दाखवून दिलंय की क्रिकेट कसं खेळावं. आणि बंबावी कोळीवाडा या टीमनं मात्र अगदी अप्रतिमरित्या खेळ करत हा विजय साकार केलाय. स्क्रीनवरती मान्यवरांनाही पाहतोय आपण. अगदी चांगलं टेलिकास्ट इथे मात्र केलं जातोय. मॅच ऑन, लेट्स प्ले. संघर्षाला सुरुवात. 3, 2, 1 गेम ऑन, लेट्स प्ले. ऑन स्ट्राइक भूषण, गोलंदाजी मार्कवरती प्रफुल्ल मोकल. अनबॅलेन्सिंग पहिलाच बॉल, थोडासा अंदाज घेतलाय आणि त्यानंतर मात्र इथून थांबलेत आणि थांबणं गरजेचं आहे. तुम्ही ज्यावेळी तुमच्यावरती स्वतःवरती विश्वास नसेल, मोठी मॅच आहे, या मोठी मॅच मधून तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. आतापर्यंतचा सर्व उत्कृष्ट बेस्ट टॉप बेस्ट तुम्हाला द्यावं लागेल इथे. भूषण मात्र इथे पाहायला गेलं तर पहिल्याच बॉलवरती क्लीन बोल्ड, दांडी उद्ध्वस्त, दांडी गुल, फलंदाज बाद. इथून भूषण याच्या मार्फत मात्र बसतोय पहिला धक्का. 440 होल्डचा रन. बॅक टू द आउट भूषण. मैदानाच्या आतमध्ये रक्षित मात्र पोहोचताना पाहायला मिळतात इथे. तर कोंबडभुजी गावचे आदरणीय ज्ञानेश्वरजी कोळी यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. वाईटेड बॉल, परफ्यूम डिलिव्हरी, परफेक्ट मारा. इथून पंच अगदी पाहायला गेलं तर टेक्निकली खूप स्ट्रॉंग आहेत दोन्ही. नीरज राणावत पॅनल म्हटल्यानंतर अगदी मोठमोठ्या स्पर्धा अनेक महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक संपन्न केल्यात आणि दोन अँगलनी मात्र आपण पाहतो इथे हे खास आहे, खासियत आहे, क्लास आहे, क्लासिकल आहे. एकविरा इव्हेंट्स नाद करायचा नाही. अगदी जसं तुम्ही IPL घर बसल्या पाहताय असं मात्र क्षणचित्र मात्र इथून आपल्या टीव्ही स्क्रीनवरती मात्र दाखवले जात आहेत. दमदार स्पर्धेला जसं इथे झळाली प्राप्त करून दिली. इथे टायमिंग चुकलंय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मिड ऑफ मध्ये पकडला जाईल फलंदाज बाद. आणखी एक धक्का रक्षित मात्रेच्या स्वरूपामध्ये मिळेल. इथे टीमला फलंदाज बाद होतील. आणखी एक धक्का महत्वपूर्ण फलंदाज बॅक टू द गार्ड.
कांची मांदियाली सुद्धा या मैदानामध्ये अनेक स्पर्धांमध्ये पाहायला मिळते आणि रॉयल स्पोर्ट्स ची स्पर्धा म्हटल्यानंतर भरपूर सारं काही तुम्हाला सरप्राईज इथे मात्र पाहायला मिळतो. अनेक मोठमोठ्या मॅचेस सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. इथे थोडंसं संकटामध्ये बॅटिंग करत असताना पाहायला गेलं तर मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई टीम. जासई म्हटल्यानंतर एकापेक्षा टेनिस क्रिकेटमधील चांगल्या स्पर्धा मात्र नाईट्स स्पर्धा सुद्धा येताना पाहायला मिळतात आणि अलोट अशी गर्दी प्रेक्षकांची आपल्याला जासई गावामध्ये पाहायला मिळतोय. तेच मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई थोडंसं मात्र संकटामध्ये पाहायला मिळतोय. इथे मृणांश 11 SSC पारगाव टीम अगदी सुस्थितीमध्ये मात्र पाहायला मिळतोय का 2 विकेट माघारी 1 धाव मात्र धावफलकावरती. संधी आहे तिथे गॅप शोधून काढली. बॉल चाललाय मात्र फाईन मध्ये सीमारेषा पार. नो बॉल आलाय म्हणजे 4+1 5 धावा इथे मिळतील या बॉलवरती. डेफिनेटली इथून एखाद्या खेळाडूला ना साईश मात्र दाखवते दमछाक. पहिल्याच बॉलवरती चौका टोकलाय. पॉइंटच्या डोक्यावरून अगदी कलात्मक पद्धतीने खेळून काढलाय. हा बॉल होते फरार. सीमारेषा पार. साईश मात्र यांच्या बॅक मधून मात्र हा येतोय शानदार रुबाबदार रॉयल चौकार. सँडी वलवली जिथे जिथे असतील अगदी अप्रतिम संगीत आणि आवाज प्रेक्षकांमध्ये पोहोचवण्याचं काम केलं जातं. मिस टायमिंग शॉट आहे तोच हवेमध्ये पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे केतन मेहर. पकडलं जाईल झेल. फलंदाज बाद. आणखी मात्र तिसरी विकेट माघारी मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई टीमची. दमदार आयोजकांची भूमिका बजावत असताना तुषार कोहली आणि अभिजित म्हात्रे यांचा बॅनर आपल्याला पाहायला मिळतोय. त्या बॅनरला हिट बॉल झाला ना तर मात्र तुम्हाला इथे 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. प्रत्येक फलंदाजासाठी इथून ऑफर ऑन असेल आणि सलगचे या स्पर्धेतील प्रत्येक दिवशी मात्र ही ऑफर ऑन असेल. मॅच कडे जाऊया. आपण पाहायला गेलं तर इथून टीम मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई या टीमला मात्र माइंडेड खेळ करावा लागेल. कारण जिथून मॅच फसले ना तर एखाद्या खेळाडूला ना ही मॅच हसवावी लागेल. आणि इथून कोणता फलंदाज मॅच हसवेल? कुणाल पाटील इथून आलेत 0-0. परंतु 0वरून सुरुवात प्रत्येकाला करायची आहे. 0वरती आकडा लावण्याचं काम आणि 0वरती आकडा आल्यानंतर मात्र त्याचं व्हॅल्यू वाढवलं जातं. हा बॉल चांगला आहे. स्लाइड आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी थोडासा बाहेर जाणारा पंचांचा निर्णय येतोय. वाईट एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. मला वाटतं इथून पहिला वाईट दुसरा वाईट येतोय. या इनिंग मधील गोलंदाजी करत असताना प्रफुल्ल मोकल अनुभवी गोलंदाज आहेत. क्लास आहेत. नोकरी हाताना अगदी वेगवान बॉल होता तेवढाच चांगल्या पद्धतीने मात्र अगदी सॉफ्टवेअर पाहायला मिळाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. उचलतील फेकी करतील प्रवीण मोकल आणि तोपर्यंत सिंगल इथे कंप्लीट केली जातोय. 10-12 धावा धावफलकावरती. मोठी मॅच आहे परंतु सध्याच्या घडीला पारगाव टीम ज्या प्रकारे मात्र मॅचला बनवले ना इथे गोलंदाजांनी अगदी फलंदाजांची व्यसन ओढले आणि तिथे थांबून ठेवले थोपून ठेवले. ज्या प्रकारे मात्र इथे गोलंदाजी झाले कौतुक करावं लागेल. कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या फक्त. पहिल्या षटकामध्ये एक शेवटचा बॉल असेल आणि आतापर्यंत 12 धावा आल्यात. प्रफुल्ल मोकल. संयमाचं क्रिकेट इथे मात्र माहिती आहे की हा षटक थोडासा मात्र इथून कठीण गेलाय आपल्या टीमला मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासईला. आणि इथून हलक्या हाताने फक्त दिशा दिली. एक सिंगल येताना पाहायला मिळतोय. बॉलिंग ऍक्शन पहा. हे क्लास आहे म्हणून तर या बॉलला सन्मान दिले आणि तेवढ्याच चांगल्या प्रकारे मात्र अँगल दाखवला जाते. क्षेत्ररक्षक तेवढ्याच चपलाईने मात्र बॉल पर्यंत पोहोचले. एक धाव घेतली. स्ट्राईक आपल्याकडे ठेवतील जयदीप म्हात्रे आणि षटक क्रमांक पहिलं समाप्त झाले. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 विकेट माघारी जात असताना मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई 13 या धावसंख्येवरती.
डेफिनेटली. ढोलकीची थाप मी, सागराची लाट मी, संतांची वाणी मी, शाहिरांची गाणी मी, पावसाचा गारा मी, सह्याद्रीचा वारा मी, शीतलतेचा चंद्र मी, मराठ्यांचा मर्द मी, उफलता लावा मी, सह्याद्रीचा छावा मी, माऊल्यांचं रक्त मी, शिवबाचा भक्त मी, छत्रपती शिवाजी महाराज की जय. अतिश म्हात्रे दुसऱ्या षटकासाठी येत आहेत. थोडासा उशीर होते पहा. तुम्हाला 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा अवधी दिलाय. टायमर ऑन आहे इथे, कारण एक दमदार या विभागातील गुणलेखक म्हणून ज्यांची ख्याती अनेक स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रणय म्हात्रे मोरावे गावाचे एक सर्व उत्कृष्ट गुणलेखक आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा स्वतःचा स्कोरबोर्ड हे आपल्याला मात्र त्यांनी बनवून घेतलेला आहे, पाहायला मिळतो. ही खासियत आहे. आणि आपण प्रेक्षकांनाही पाहतोय. तुम्ही अगदी कॅमेऱ्यामध्ये टिपलात. आई एकविरा इव्हेंट्स आहे, बाउंड्री लाईनच्या पलीकडे ज्या गोष्टी तुम्ही कराल त्या अगदी जपून करा. मग रॉयल स्पोर्ट्स त्याला जबाबदार नसेल. अतिश म्हात्रे, जयदीप म्हात्रे सेमाचं क्रिकेट पाहायला मिळालं. स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची होती, ती ठेवली. इथून कशा प्रकारे खेळाला पुढे नेलं जाईल ना, का उर्वरित अजूनपर्यंत 3 षटकांचा खेळ बाकी आहे. म्हणजे 18 बॉल 4 षटकांचा खेळ बाकी आहे. आणि इथून 24 बॉलचा खेळमध्ये तुम्ही कशा प्रकारे खेळ कराल. कलात्मक पद्धतीने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे अप्रतिम अप्रतिम अभितारेकर. आणि त्यासाठी ओळखले जातात त्यांना जॉन्टी रोडस म्हणून या टीमचे मृणाल शिलीवन SSCC पारगाव टीमचे 3 धावा वाचवल्यात. कारण असं क्षेत्ररक्षण कठीण अनेक मैदानामध्ये होताना पाहायला मिळतोय. 14 धावा धावफलकावरती येत आहेत. 1.1 चा खेळ आतापर्यंत झालाय. अतिश म्हात्रे यांच्यावरती जबाबदारी आहे. एक महत्वपूर्ण गोलंदाज सातत्याने साकारले गोलंदाजी, परंतु इथून हा षटक कशा प्रकारे हाताळला जाईल. षटक क्रमांक 2 इथे मार्गस्थ आहे. प्रवीण मोकल यांनी स्पॉन्सर केलेली जर्सी आपल्याला पारगावची पाहायला मिळतोय. मृणाल शिलेवन या नावानं टीम खेळताना पाहायला मिळतोय. कलात्मक पद्धतीने खेळून काढल्या. क्षेत्ररक्षक आहे तिथे, पकडलं जाईल का जाईल. यस, डेफिनेटली ऑन ड्राईव्ह करायचा होता, पण फटका फसलाय. भूषण पाटील होते तिथे खाली. फलंदाज बाद कुणाल पाटील. बॅक टू डगाट. अंकुशजी मडवी साहेब यांचं आगमन देखील होते. त्यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपल्या देखील रॉयल चषक 2025 आजच्या पहिल्या रात्रीमध्ये रॉयल स्पोर्ट्स सुलवे यांच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. अगदी गजबजलेला मात्र इथून हा व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मॅच मध्ये थोडंसं मात्र सिक्वेन्स मध्ये चेंज आहे. लॉट तोच राहणार आहे. सदानंद स्मृती गव्हाण आणि गावदेवी दिवाळे ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. याच्यानंतर हा सामना होईल. आणि तुषार स्पोर्ट्स मुलेखंड आणि गावदेवी कलवा ही मॅच क्रमांक जी तिसरी होती ती दुसरी होती ती 3ऱ्या क्रमांकावरती येईल. आणि जी 3ऱ्या क्रमांकावरती होती ती 2ऱ्या क्रमांकावरती खेळली जाईल. लॉट सेम राहील. हा बॉल चांगला पाहायला मिळेल. ऑन ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक आहेत इथे क्लास. आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षण केले गेले कुणाल तारेकर. हे नावही लक्षात ठेवा. सातत्याने या नावाची चर्चा राहिली गेली टेनिस क्रिकेट पटलावरती. तर सर बघा, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जो तुम्ही बॅनर पाहताय, तुषार कोहली आणि अभिजित म्हात्रे यांच्या बॅनरला जो कोणी फलंदाज संपूर्ण 4 रात्रीमध्ये हिट करेल डायरेक्ट, त्यासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज. अतिश म्हात्रे यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक नाही तिथे, गॅप शोधले. बॉल चाललाय मात्र इथे अगदी स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांचा जय 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 जयकार करणारा हा येतोय जयदीप म्हात्रे यांच्या बॅट मधून. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय संजय कोहली साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. संजय कोहली साहेबांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती. त्याच्यानंतर आमचे सचिन पाटील एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि स्कोरर, आपणास देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. आणि या 4 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 19. चौकार षटकार मारल्यानंतर तेवढाच स्क्रीनवरती आपण पाहू शकता रॉयल ट्रॉफी 2025च्या फोटोज. आणखी एक क्लास, चांगलं टायमिंग केलंय, प्रॉपर हिट केलंय जयदीप म्हात्रे. ऑन फायर. बॉल चाललाय मात्र इथे अगदी ते
फटाके लावणाऱ्याला विनंती असेल, लावताना बरोबर परफेक्ट वरतीच गेला पाहिजे शॉट. किंवा जर तुम्ही आता मोरावची स्पर्धा आम्ही एन्जॉय केली, जे 25 वर्ष फटाक्यांचा शॉट होता तो आडवा झाला, मग ती बंदुकीची गोली काही ढिशक्या इकडून तिकडे प्रेक्षकांची पलापल झाली होती, म्हणून लावताना सांभाळून लावा. जयदीप मात्र दाखवत आहे तिथे की मी का थांबलोय आणि मला का इथे थांबणं गरजेचं आहे, आणि एखादा खेळाडू ना तुमच्या टीममध्ये जरूर असतो आणि तेच काम इथून केलं जातोय. आणखी क्लास मात्र पाहायला मिळतो तिथे मिड ऑफ मध्ये मात्र इथून तेवढंच प्रफुल्ल मोकल यांच्याकडनं पकडला गेला झेल. जी विकेट हवी होती ना ती विकेट प्राप्त करून दिली आतिश म्हात्रे ह्या गोलंदाजाने. फलंदाज बाद जयदीप म्हात्रे 4 बॉलवरती 12 बॉलचा खेळ करत माघारी. तर याच दरम्यान सन्माननीय नरहरी मडवी साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांना विनंती असेल यावं आपल्या व्यासपीठावरती. आज आपण विचार केलात ना या ठिकाणी राहुल की संपूर्ण उलवे गाव आज या रॉयल स्पोर्टच्या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय, आज संपूर्ण या पंचक्रोशीतील सर्व तमाम मान्यवर मंडळी उपस्थित राहिली आणि आज संपूर्ण ग्रामस्थ देखील आज आपण या व्यासपीठावरती पाहताय. तर तमाम सर्व आमच्या लाडक्या पाहुण्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो रॉयल स्पोर्ट्स उलवेच्या माध्यमातून. म्हणून एकत्र राहिलं पाहिजे आणि गावाचं गाव पण टिकलं पाहिजे, त्यासाठी आपण पाहतोय अखंड उलवेकर या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हेच विजय आहे रॉयल ग्रुपचं. बघा सर्व सामने फ्रेश खेळवले जातील याची नोंद घ्या. विनर्स खेळवले जाणार नाहीये. सर्व संघांना आम्ही आयोजकांच्या माध्यमातून सूचना पोहोचवतो की फ्रेश सामने सर्व खेळवले जातील याची आपण नोंद घ्या. प्रत्येक सूचना आणि त्याचबरोबर शिस्तीबरोबर चालणारी स्पर्धा सातत्याने आपण पाहिलं गेले. या मैदानामध्ये अनेक स्पर्धा आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळत आहेत आणि बहुचर्चित बहुप्रतीक्षित रॉयल ट्रॉफी 2025 रॉयल माणसांची. हा बहुत चांगला वॉट बॉल, चांगला अगदी प्रेमात पडावं या बॉलच्या की गोलंदाजाच्या प्रश्न पडलाय. प्रफुल्ल मोकल मात्र इथून आपल्या स्पेलमधील दुसरा षटक आतलत असताना मी का गोलंदाज म्हणून या रंगमंचावरती कलाकार म्हणून मी सुप्रसिद्ध आहे त्याचं उत्तम उदाहरण प्रफुल्ल मोकल मात्र आपल्या पहिल्याच इथून दुसऱ्या षटकातील मात्र बॉलवरती ह्या देत असताना पाहायला मिळत आहेत. 26 धावा झाल्या. तुम्हाला पारगाव समोर कमीत कमी 5 षटकांमध्ये 50 ते 55 धावांचं टार्गेट सेट करावं लागेल. बॅकफुटला गेले होते, पंच केलाय पॉइंटला. केतन मेहरा आहे तिथे पकडला गेलाय बॉल, तोपर्यंत एक सिंगल आली आहे. पूर्णपणे दबाव तंत्र वापरलं गेलंय गोलंदाजांकडून. खास करून प्रफुल्ल मोकल यांच्या गोलंदाजाचा विचार केला आतापर्यंत 2 विकेट प्राप्त करून दिले, 14 धावा खर्च केल्यात, 2.3 विकेट घेतलेत आणि 2.2चा खेळ आतापर्यंत आलाय. भन्नाट वेग इथे सुसाड अगदी मुंबईच्या रेस कोर्स मध्ये घोड्याने मारावी टाच आणि मात्र इथून वेग पकडावा तसा हा मात्र बॉल हाताला गेलाय. प्रफुल्ल मोकल काय इम्प्रेस करतोय. माझ्या क्रीडा रसिकांनाही मंत्रमुग्ध केलेत. फलंदाजच इम्प्रेस करतात असं नाहीये, तर गोलंदाजी आता मात्र आपल्या नावाचा डंका पेटवताना पाहायला मिळत आहेत. इथे उत्तर नाहीये. ज्या प्रकारे मात्र गोलंदाजी होताना पाहायला मिळतोय मोठे फटके येत नाहीये. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातोय. मिड ऑफ मध्ये ऑफ ड्राईव्ह केले, एक सिंगल आली जरूर. 28 धावा धावफलकावरती. एखाद्या खेळाडूला इथून उभं राहावं लागेल. रुपेश घरत आहेत, मयूर पाटील आता स्ट्राईकला पाहतोय आपण. चमत्कारी फलंदाजी करावी लागेल. फाईनमध्ये खेळलाय, दूरवर आहे क्षेत्ररक्षक, बॉल पर्यंत पोहोचणार नाहीये. तिथे डीप मध्ये येतोय, हुक करायचा होता फटका, पण तोपर्यंत धावा इथे कंप्लीट केल्या जातात. अगदी रनिंग बिटवीन द विकेट रुपेश आणि मयूर पाटील यांची मात्र पाहायला मिळाली. 2 धावा चतुराईनं पूर्ण केल्या, 30 धावा धावफलकावरती आल्यात. अगदी नाईट शो पाहायला गेलं तर ही झगमगती रात्र आणि या रात्रीमध्ये दाखवून दिलंय रॉयल स्पोर्ट्सनं. तर बघा या स्पर्धेची क्षणचित्रे टिपत असताना ज्यांचा आज वाढदिवस आहे मित्रांनो, आपण सौदागर पिक्चर तर पाहिलात, परंतु सौदागर पाटील या ठिकाणी सौदागर माली यांचा आज वाढदिवस आहे मित्रांनो. आपला वाढदिवसा खूप खूप शुभेच्छा सौदागर. आणखी एक बॉल थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न मात्र पाहायला मिळाला, योग्य निर्णय. आणि डॉट बॉल आलाय. काय कलात्मकता दाखवली आणि कलात्मकता दाखवत असताना गोलंदाजीचा मी बेताद बादशाह म्हणून का ओळखला जातो आणि माझ्या टीम मधील एक महत्वपूर्ण गोलंदाज का आहे त्याचं उत्तम उदाहरण मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई टीमचा मात्र हा जासई एक्सप्रेस प्रफुल्ल मोकल मात्र देत असताना पाहायला मिळत आहेत. 3 विकेट प्राप्त करून आपल्या 2 षटकांमध्ये 17 धावा खर्च करत
जो आपला स्पेल इथे मात्र समाप्त केलंय आणि धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत ते 30 धावा. मृणांश 11 SSCC पारगाव. येस तुम्ही बघा जासई क्रिकेट संघाचे हे सर्व खेळाडू तुम्ही स्क्रीनवर पाहताय. येणारी फेब्रुवारी महिन्यामध्ये देखील आपण जासई गावामध्ये एक दमदार स्पर्धा पाहाल. मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विक्टर क्रिकेट क्लब जासई यांची नाईटची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल 12 तारखेपासून आणि त्याच्यानंतर आपण विचार केला तर याच महिन्यामध्ये 19 जानेवारीपासून शिवशंभो क्रिकेट क्लब यांच्या वतीने देखील अनुप शेठ रवी शेठ यांच्या माध्यमातून देखील दमदार आपल्याला नाईटची स्पर्धा पाहायला मिळेल. त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया. नेक्स्ट मॅच तुषार स्पोर्ट्स 11 मुलेखंड विरुद्ध गावदेवी कलवे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी हा पहिला पुकार देतो. इनिंग ब्रेक मध्ये सदना स्मृती गव्हाण विरुद्ध गावदेवी दिवाले. दोन्ही कॅप्टनला विनंती करतो की इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस साठी यायचंय. मॅच मध्ये सिक्वेन्स मध्ये थोडासा बदल झाला. लॉर्ड्स तोच राहणार आहे. यस लॉर्ड्स तोच राहील फक्त ऍडजस्ट केला थोडासा. कलवा टीम काहीतरी धावे चषकासाठी तुम्ही प्रसादला पाहिला तो तिकडे होता त्याच्यामुळे थोडंसं त्याने ऍडजस्ट केली आहे. तर गव्हाण विरुद्ध दिवाले दोन्ही टीम रेडी राहायचंय. रुपेश घरत स्ट्राईकला आहेत. इथून चांगला खेळ करावा लागेल कारण थोडंसं संकटामध्ये धावसंख्या थोडीशी कमी आली. जासई टीम अशी नाही आहे. अनेक वेळा चांगल्या स्पर्धांना अनेक वेळेला चांगल्या मात्र खेळाडूंना टीमला मात्र इथून पराभूत करणारी ही टीम परंतु थोडीशी संकटामध्ये. व्हाईट बॉल आलाय. नीरज राणावत सर पाहतोय आपण आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावी मात्र रेग ओढली जाईल प्रणय यांच्याकडून आणि 31 धावा धावफलकावरती मात्र लागल्या जात आहेत. रुपेश घरत अगदी 4 बॉलमध्ये 2 वरती खेळते आहेत परंतु तुम्हाला मिळालेली संधी आणि संधीचं सोनं करावं लागेल का तुमचा गाव तुमचा संघ संकटामध्ये आहे. संकट वाढत जात असताना परंतु आणखी एक व्हाईट बॉल आलाय. बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉल. आता इथून मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई टीम म्हणत असेल की कशाही प्रकारच्या कशाही स्वरूपामध्ये धावा येऊ द्या. आता हे देवा आव्हान खूप दे परंतु पेलण्याची प्रचंड शक्तीही दे. तर मयूर पाटील या फलंदाजाला सुवर्ण संधी असेल बघा. AR एंटरप्राइजेसचे सर्व अनुप शेठ पाटील आणि मिलनभाई यांच्या वतीनं सलग 3 षटकारासाठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज. तर स्वराज एंटरप्राइजेसचे सर्व विष्णू शेठ शेलके आदई यांच्या वतीनं स्पर्धेसाठी शुभेच्छा. धन्यवाद. रुपेश घरत इथून क्लास करतील का त्यांच्यापर्यंत बॉल तर पोहोचला नाही आतापर्यंत. आणखी एक फाईन मध्ये खेळण्याचा प्रयत्न शरीरावरती आदळलाय. शॉर्ट गलीमध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. हुक करायचा होता परंतु एक सिंगलच मेल तिथे. मोठी धावसंख्या मोठा फटका आतापर्यंत गोलंदाजांनी घेऊन दिला नाहीये. हीच तर खासियत आहे टीम मृणांश 11 SSCC पारगाव टीमच्या गोलंदाजांनी मात्र इथून दाखवून दिले. पहा अगदी पायावरती बॉल आदळलाय. क्लास गोलंदाजी म्हणजे इथे फलंदाजांचा माइंड रीड केला जातोय. तर उल्वेगावचे करताना जावे बाप आहेत परंतु आदेगावचे सुप्रसिद्ध उद्योजक स्वराज एंटरप्राइजेसचे सर्व विष्णू शेठ शेलके यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. त्यांचं सहर्ष स्वागत. बाहेर जाणारा बॉल आहे. आपण पाहायला गेलं तर योग्य निर्णय. स्क्रीनवरती आपण पाहू शकताय HD क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे प्रत्येक निर्णय क्रीडा रसिकांपर्यंत पोहोचवला जातोय. कदाचित बरेच जणांना डाऊट असेल हा LBW आहे का. नाही डेफिनेटली स्क्रीनवर पाहिलं सर्वांनी. आणखी एक कलात्मक पद्धतीने खूण काढलाय. 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावत आहेत परंतु इथून व्हाईटचा निर्णयही आलाय. दुसरी धावेचा मात्र प्रयत्न आणि ते फलंदाज ओपन क्रीज मध्ये पोहोचतायत का. 2 धावा तर घेतल्यात म्हणजे इथून वाईट म्हणजे 2+1 अशा 3 धावा मात्र इथून या बॉल वरती मिळताना पाहायला मिळतील. या षटकामध्ये ना धावा येताना पाहायला मिळतात. आतापर्यंत पाहायला गेलं तर चांगला खेळ गोलंदाजांनी केला होता परंतु इथून भूषण पाटील चेक केलं जातो. इथे स्क्रीनवरती हात लागलाय. बॉल आणि स्टंपचा कुठेच संपर्क नाहीये त्यामुळे इथून योग्य निर्णय. पंचांचं अगदी कौतुक करावं लागेल. दीपक बोराडे सर आहेत स्क्वेअर लेग पंच. या पॅनलला का प्राधान्य दिलं त्याचं उत्तम उदाहरण देत असताना पंचांमध्ये भूषण पाटील यांना मात्र लयबद्ध पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्पा तुम्हाला इथून पकडावा लागेल. इथे मात्र पॉइंटच्या डोक्यावरून कलात्मक पद्धतीने खेळून काढलाय. अगदी मैदानाला समांतर मैदानाला गुदगुल्या करत बॉल चाललाय. टप्पा 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 सीमा रेषा पार. धावा येतील इथे 4 चौका.
छत्रपती शिवाजी महाराजांचे सुमधुर संगीत आपल्याला वारंवार ऐकायला मिळतोय. 40व्या धावफलकावरती 5 विकेट गेल्यानंतर मयूर पाटील एक महत्त्वपूर्ण खेळाडू आहे, त्यांच्यावरती पूर्णपणे जबाबदारी आहे. आणि इथून जयदीप मात्रे हे सांगत असतील की मयूर यस डेफिनेटली क्रिकेट डोंट थ्रो युअर विकेट. इथून डगआउट मधून सांगलं जाईल मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई. ईस्ट ऑर वेस्ट क्रिकेट इज द बेस्ट. रॉयल चषक 2025 6 बहारदार नजराणा पेश करत असताना पाहायला मिळतात क्रिकेटचं. हा बॉल चांगला स्लाइड आउटसाइड ऑफ स्टंप वाईड यॉर्कर पकडली लेंथ आणि परफेक्ट मारा टिचून ज्याला म्हणतात ना तो टिचून मारा मात्र पाहायला मिळालं. ही खासियत असते आणि टेनिस क्रिकेटमध्ये हेच तर पाहायला मिळतं आता. आणि हे गोल्डन बॉल बरेच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये मोठमोठ्या गोलंदाजांकडनं हाताळले जातात आणि ती यशस्वीही होताना मात्र आपण अनेक वेळा पाहिलंय. तेच भूषण पाटील यांच्याकडनं पाहिलं. कलात्मक पद्धतीने खेळून काढला क्षेत्ररक्षक नाही, अगदी सुईमध्ये धागा ओवावाना तशी मात्र ही गॅप शोधून काढली होती. बॉल चाललाय सीमारेषा पार. इथून मयूर पाटील ऑन फायर पाटलाचा पोरगा ठोकतोय चौकार. जर मयूर याने सलग 3 षटकार ठोकले तर AR एंटरप्राइजेसचे सर्व अनुप शेठ पाटील आणि मिलनबाई यांच्या वतीनं 3000 रुपयाचं कॅश प्राइज. सहजासहजी इथून माघार घेणारी टीम जासई नाहीये. कमबॅक कसं करावं त्याचं उत्तम उदाहरण जासई टीमला माहिती आहे. कलात्मक पद्धतीने परत एकदा ऑन साइडला खेचून काढल्या फटका, फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहे तिथे. कुणाल तारेकर बॉल पर्यंत पोहोचतायत, उचलतील फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल. 45व्या धावफलकावरती जो टार्गेट सेट करायचा आहे ना तो त्या टार्गेटच्या जवळपास पोहोचत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. भूषण पाटील थोडंसं महागडे साबित होताना पाहायला मिळतात इथे, कारण आतापर्यंत 14 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल या षटकातील बाकी असेल. रुपेश घरत आहे स्ट्राईक इनला. मयूर पाटील यांनी आपलं काम चांगल्या प्रकारे मात्र निभावलंय. जी धावा हव्या होत्या त्या धावा जमवण्याचा परिपूर्ण प्रयत्न केलाय. नाहीये पटका फसतोय इथे. जोरखस खाड मारण्याचा प्रयत्न मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक डीप मधनं मात्र ट्रॅव्हल होत आहेत. तर या ठिकाणी गव्हाण क्रिकेट संघाचे या ठिकाणी आगमन झालंय. बघा गव्हाण संघाचे सुप्रसिद्ध पॅकर आणि गव्हाणगावचे सुप्रसिद्ध उद्योजक सर्जा शंकर आणि आता नुकताच त्यांची बिचवा बैलाची खरेदी पाहू शकाल असे प्रवीण शेठ कोहली यांना विनंती असेल यावा आणि त्यांच्या माध्यमातून रॉयल स्पोर्ट्स सुलभे संघाला करताना टी शर्ट दरवर्षी स्पॉन्सरशिप केले जात आहेत आणि त्यांचा बॅनर देखील आपण या स्पर्धेमध्ये पाहतो. ते प्रवीण शेठ कोहली यांना विनंती असेल यावं. महाराष्ट्रातील एक दमदार बैलगाडा मालक म्हणून ज्यांची आपण ओळख पाहतो सर्जा शंकर आणि नुकताच विक्रमी खरेदी बिचवा बैलाचे मालक प्रवीण शेठ कोहली यावं. आपलं सहर्ष स्वागत. आणि पंच विशू कोहली आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो यावं. डेफिनेटली. आणि सर पाहायला गेलं तर 17 मिनिट 28 सेकंदांमध्ये पाणी द्यायचं. ड्रिंक ब्रेक प्लीज. चला 12वा खेळाडू प्रतिनिधी आपले लगेच पाणी घेऊन मैदानामध्ये जायचं आहे. आणि इथून कौतुक करावं लागेल मृणाल शिलेवन SSCC पारगाव टीमचं. 20 मिनिट आणि 17 सेकंद मध्ये 4 षटकं इथे मात्र पूर्ण केली. कौतुक करावं लागेल. थोडासा वेळ जरूर घेतला इथे, परंतु येणारा हा षटक जो आहे तो तुम्हाला अगदी जलद गतीने मात्र टाकावा लागेल याची कृपया दक्षता घ्यायची आहे. तो सर्जा शंकर बिचवा बैलाचे मालक आणि रॉयल स्पोर्ट्स उल्वेसाठी ज्यांनी दरवर्षीप्रमाणे दमदार योगदान देणारे प्रवीण शेठ कोहली संघाचे पुरस्कर्ते गव्हाण 11 सदानंद स्मृती यांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती. जोपर्यंत रॉयल स्पोर्ट्स संघ मैदानावरती त्यांचा संघ असेल आणि तो संघ जोपर्यंत खेळत राहील दरवर्षी त्या संघासाठी टी शर्ट दिला जाईल असे दानशूर दाते छोटी हाईट
बडी फाईट ज्यांची आम्ही नेहमीच पाहतो असे सर्जा शंकर पिछवा बैलाचे मालक आणि सुप्रसिद्ध उद्योजक प्रवीण शेठ कोहली आणि येणारी तुमची त्यांची नाईटची स्पर्धा देखील आपण दमदार पाहणार आहोत. प्रवीण शेठ कोहली आपलं सहर्ष स्वागत. बॅक टू क्रिकेट आणि जाऊया मैदानाकडे. आणि अंतिम षटक हे 5 बॉल खूप महत्वपूर्ण असणार आहेत. मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई, अगदी ही गावातून मॅच पाहिली जात असेल, बरीचशी चर्चा होत असेल. अशा प्रकारे खेळलं पाहिजे. शेवटचा षटक आहे, टार्गेट केलं पाहिजे गोलंदाजाला आणि फलंदाजांनी. दुसऱ्या बाजूला पारगाव टीम मधून मात्र गावातून टीम जे प्रेक्षक पाहत असेल ते विचार करत असेल की हा षटक अगदी कमी धावांचा येऊ दे अशी मात्र इथून आशा. आणि इथे प्रत्येक समर्थक आपापल्या मते मात्र मांडत असतात. केतन मेहर गोलंदाजी मार्कवरती मात्र अंतिम षटकासाठी. रुपेश घरत स्ट्राईकला पाहायला मिळत आहे. थोडासा बाहेर जाणारा बॉल, वाईटचा निर्णय पंचांचा जरूर आलाय. अतिरिक्त धाव मात्र घेतली जाईल, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये पहा इथून विकेट जात असताना फलंदाज बाद होतील. रुपेश घरत बॅक टू द गट. आगमन पाहिलात, कारण स्मृती विनर स्पोर्ट्स गव्हाण 11 गव्हाण क्रिकेट संघाला ज्यांचा दमदार योगदान राहिलाय आणि आज पाहू शकाल त्यांचं या ठिकाणी देखील आगमन. त्याच्यानंतर सन्माननीय सारंगशेठ पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल सारंगशेठ पाटील या व्यासपीठावरती रॉयल चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. पहिल्याच बॉलवरती विकेट गेल्यानंतर इथून जोरदार अपील केली जातोय. जायमध्ये अडकलाय. यस डेफिनेटली अगदी लाईन वरती रिच मध्ये बॉल होता. फलंदाज बाद. जसे गेले होते तसे मात्र मैदानाच्या बाहेर. साहेबांचं या व्यासपीठावरती शुभागमन होत असताना आज प्रत्येक मान्यवर आणि गावातील प्रत्येक ग्रामस्थ आज तुम्ही या व्यासपीठावरती पाहताय. अगदी गजबजून भरलंय व्यासपीठ. आमचे उत्कृष्ट स्कोरर सचिन पाटील यांचे पिताश्री आहेत. मित्रांनो, सारंगशेठ आपलं सहर्ष स्वागत. डेफिनेटली. आणि इथून मयूरला थांबणं खूप महत्वपूर्ण होतं. मापे असावी. मयूर बाद झालेत आणि इथून मयूर जर का या शेवटच्या षटकामध्ये थांबतोय ना तर आणखी 15 धावा सहजरित्या येत होत्या. परंतु आता राजा राठोड यांनीही मात्र जासईची स्पर्धा होती तेव्हा मात्र ह्या नावाची चर्चा झाली होती. आता राजा राठोड कमबॅक करेल का? फटलाय, फसका फसलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, पकडला जाईल झेल. राजा राठोड बॅक टू द गॅट. मागील वर्षी जर पाहिलं गेलं तर अगदी लयमध्ये खेळणारा खेळाडू होता, परंतु संधी मिळालेली होती. त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये आणि त्या जासईच्या स्पर्धेमध्ये या खेळाडूंना आपण चांगल्या प्रकारे खेळताना पाहिलं होतं, परंतु ते बाद झालेत. तर नवीन फलंदाज प्रमोद म्हात्रे बॅक. तर मडवी उत्कृष्ट पंच म्हणून ज्यांचे आपण उल्वेनोड मध्ये पाहतो असे पंच संघटनेचे, शांतता संघटनेचे अध्यक्ष विशू कोहली सर गव्हाण. विशू मामा यावं, आपलं सहर्ष स्वागत. बॅटिंग ऑर्डर पाहिली गेली. जयदीप म्हात्रे यांच्या सर्वाधिक धावा 5 बॉलमध्ये 12 पाहायला मिळतात आणि त्यानंतर भूषण म्हात्रे, रक्षित म्हात्रे एक महत्वपूर्ण खेळाडू अगदी स्वस्त्यामध्ये बाद झाले. त्याचमुळे की काय थोडीशी संकटामध्ये मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई टीम सध्याच्या घडीला, परंतु ह्या त्यांच्याकडे ही गोलंदाजी आहे. तर सन्माननीय सुभाष शेठ पाटील बंबावीपाडा यांना विनंती असेल यावं आपण व्यासपीठावरती. ऑन हॅट्रिक गोलंदाज आहेत या स्पर्धेतील पहिले हॅट्रिक केतन मेहर यांच्या नावावरती जाईल का? ऑन हॅट्रिक बॉल होता, चांगल्या पद्धतीने खेळून काढले. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत इथे, चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षक. तर सन्माननीय कृष्णा कोहली साहेब, चंद्रकांत जगताप साहेब आणि मयूर पवार या मान्यवरांचं आगमन झाले. त्यांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत. आजची रात्र अशीच असणार आहे. मान्यवरांची मांदे आले आपल्याला भरपूर सहल पाहायला मिळेल आणि अगदी रॉकस्टार आवाजानं मात्र प्रत्येक मान्यवरांचं स्वागत ही मात्र इथे केलं जाईल.
48 धावा धावपलकावरती लागल्यात. 4.3चा खेळ आतापर्यंत झालाय. 3 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. ताकदीचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु अगदी मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात आणि साधं सोपं झेल इथे मात्र सोडले गेले प्रवीण मोकल यांच्याकडून. आता इथून धावा या बॉलवरती मात्र कंप्लीट केल्या जातात. त्या दोन धाव्याने मात्र अर्धशतकी खेळी इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळतोय. मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई ही या टीमची फायटिंग स्कोर उभा केलाय. मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई टीमनं गोलंदाज धारदार गोलंदाज असणार आहेत जासई टीमकडे. पारगाव टीम या येणाऱ्या 2 बॉलमध्ये कमीत कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न केला जाईल. केतन मेहर यांच्याकडून जय म्हात्रे स्ट्रेट ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक अगदी मिड ऑन मधून मात्र डीप मध्ये येतात बॉल पर्यंत. दुसरीचा प्रयत्न मात्र केला जाईल, पण तो रनआउटच्या स्वरूपामध्ये इथून तुम्हाला बाद व्हावं लागेल आणि फलंदाज जय म्हात्रे यांना यावं लागेल माघारी. 51 धावा धावपलकावरती आणि विकेट क्रमांक 9 माघारी जात असताना पाहायला मिळतोय. मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई टीम. जसं मात्र हा शेवटचा बॉल होईल तिथे रॉकस्टार जोडले जातील आणि अतिथी कक्षचा इथे मात्र शुभ सन्मान घेतला जाईल. आणि यानंतर होणारा सामना आहे सदानंद स्मृती गव्हाण आणि गावदेवी दिवाले टीम. कॅप्टन टॉसका बॉक्स मध्ये येऊन आपण उपस्थित राहायचं आहे. शेवटचा बॉल. या शेवटच्या बॉलवरती धावा येतील किती? 0-0-0-0 कारण फलंदाज बाद. नीरज टारेकरनी पकडलाय झेल. बाला बॅक टू डगआउट आणि एकूण धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत 52. येणारे 30 बॉल 51 आणि येणारे 30 बॉल आणि 52 धावांची गरज इथून असणार आहे विजयासाठी ती मृणाल 11 SSCC पारगाव टीमला. तर जाऊया अतिथी कक्षामध्ये आणि तिथे जोडले जातील प्रवीण गायकर रॉकस्टार. तर चला आराध्य स्पोर्ट्स या ठिकाणी गावदेवी दिवाले संघाचे कॅप्टन प्लीज लगेच टॉस करण्यासाठी यावं. तर सदानंद स्मृती विनर्स गव्हाण 11 गव्हाण संघाचे कॅप्टन देखील उपस्थित झालेत. तर टॉस करण्यासाठी आपण इथे आमंत्रित करूया. तर नरहरी मडवी साहेब यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करावा. तर नरहरी मडवी साहेबांना विनंती करतो की आपण यावं. या सारंग शेठ आपण देखील त्यांच्या सोबत या. नरहरी मडवी साहेब आणि सारंग शेठ या दोन्ही कारण मित्रप्रेम आहे मित्रांनो, जुने मित्र आहेत आणि शेवटी दोघांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करूया. हेड्स काल आराध्य गावदेवी 11 दिवाळी या सिटीचे हेड्स. अभिनंदन दिवाळी संघ टॉस जिंकला. जास्त प्रतिक्रिया नाही कारण सन्मान करायचे आहेत. निर्णय डिसिजन पेंडिंग असेल तर इथे आपण सन्मान करूया. थोडासा वेळ आपल्याकडे. तर सन्माननीय सुभाष शेठ पाटील साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. मी सुभाष शेठ पाटील साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत. तर सन्माननीय संजय कोली साहेब यांचा इथे आपण सन्मान करूया स्पर्धेच्या वतीनं. मी संजय कोली साहेबांना विनंती करतो की आपण यावं आणि आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. संजय शेठ कोली साहेब. आकाश मडवी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय संजय कोली साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करूया. तर सुभाष शेठ यांचं या ठिकाणी शुभागमन. तत्पूर्वी आपण या ठिकाणी पाहताय तर संजय कोली साहेबांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं मायची उपचार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान तुम्ही पाहताय. त्याच्यानंतर पुढचा सन्मान नरहरी मडवी साहेबांचा या ठिकाणी आपण सन्मान करत. त्यांना विनंती असेल यावं. अभिजित पाटील यांना विनंती करतो की आपण यावं. अभिजित म्हात्रे यांना विनंती करतो की आपण यावं. मित्रांनो अभिजित आणि तुषार यांचा एक बॅनर तुम्ही पाहताय. त्या बॅनरला कुठल्याही पर्यंत संपूर्ण 4 रात्रीमध्ये डायरेक्ट हिट केला तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज. तत्पूर्वी अभिजित आणि तुषार यांच्या शुभ हस्ते नरहरी मडवी साहेबांचा हा शुभ सन्मान तुम्ही या ठिकाणी पाहताय. त्याच्यानंतर पुढचा सन्मान की सदानंद स्मृती विनर्स गव्हाण 11 गव्हाण संघाचे दिग्गज पॅकर आणि प्रत्येक वर्षी रॉयल स्पोर्ट्स क्रिकेट संघासाठी ज्यांच्या माध्यमातून टी शर्ट दिले जातात. जोपर्यंत रॉयल स्पोर्ट्स उल्वा संघ आहे
तोपर्यंत त्यांच्या माध्यमातून टी शर्ट दिला जाईल असे सर्जा, शंकर आणि बिचवा बैलाचे मालक आणि ज्यांच्या माध्यमातून येणारी नाईटची स्पर्धा आपण पाहाल ते प्रवीण शेठ कोहली यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 5010 रुपयाचं योगदान लाभलंय आणि 10 आकडा त्यांचा लकी आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी 5010 रुपयाचं योगदान या स्पर्धेसाठी असे प्रवीण कोहली यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीनं मायची उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान तुम्ही या ठिकाणी पाहताय. नेक्स्ट त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया. त्याच्यानंतर पुढचा सन्मान आमचे सुप्रसिद्ध रायगड जिल्ह्यातील एक स्कोरर म्हणून ज्यांची ओळख तथा पनवेल क्रिकेट समालोचक असणारे सदस्य सचिन शेठ पाटील यांचे पिताश्री सारंग शेठ पाटील यांचा इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी सारंग शेठ यांना विनंती करतो की आपण यावं, आपला सन्मान केला जाईल. तर आपण या ठिकाणी सारंग शेठ पाटील यांचा सन्मान करूया. आज सचिन पाटील म्हटल्यानंतर एक रायगड जिल्ह्यातील उत्कृष्ट स्कोरर, त्याच्यानंतर वजन वाढवा वजन घटवा शारीरिक दृष्टिकोनातून जर विचार केला फिजिकल फिटनेसचा एक महत्त्वाचा घटक. आज आपण सचिन पाटील यांच्यामधून फिटनेस पाहताय मित्रांनो की संपूर्ण त्यांचे जे जिम्नॅस्टिक असतील त्यांची देखील दखल घेतली जाते. त्याच्यानंतर सुभाष शेठ पाटील यांचा सन्मान केला जाईल. बंबावीपाडा गावचे सुभाष शेठ पाटील यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. यशवंत ओवलेकर साहेब आपणास विनंती करतो आपण देखील यावं. यशवंत ओवलेकर आणि सुजित मोकल साहेब यांच्या शुभ हस्ते सुभाष शेठ पाटील साहेब बंबावीपाडा यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत. यावं यशवंतजी ओवलेकर साहेब. सुभाष शेठ पाटील साहेब बंबावीपाडा यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने पाहता. उद्योजक आहेत मित्रांनो बंबावीपाडा गावचे आणि आज त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. धन्यवाद, थँक्यू. मायची उपदार शाल पुष्पगुच्छ. त्याच्यानंतर सन्मान्य अंकुश मडवी साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी अंकुश मडवी साहेबांना विनंती करतो की आपण यावं. तर सुमित मात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण अंकुश शेठ मडवी साहेबांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करावा. त्याच्यानंतर मयूर पवार साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर सन्माननीय कचेर ठाकूर साहेब यांना विनंती करतो की आपण यावं. आपल्या शुभ हस्ते मयूर ठाकूर साहेबांचा शुभ सन्मान आपण करावा. मयूर ठाकूर साहेब यांना विनंती करतो की आपण यावं. मयूर पवार यावं, आपल्याला विनंती असेल. तर सन्मान तुम्ही या ठिकाणी पाहताय. तर चंद्रकांत जगताप साहेब यांना विनंती करतो की आपण यावं. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी शिवदास कोहली साहेब यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते जगताप साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण करावा. शिवदास कोहली साहेब आपण यावं. आपल्या शुभ हस्ते जगताप साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण करावा. मायची उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा हा सन्मान. तर आता पुढचा सन्मान आपण 1 ओव्हर नंतर करूया. तर कृष्णा कोहली साहेब यांचा सन्मान आपण करूया. भूषण कोहली साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा हा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. येस, ओव्हर टू राहुल. तर येस, थँक्यू. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 64 कला व 14 विद्येंचा अभिप्रात गणरायाला वंदन करून आदिशक्ती तुळजाभवानी वखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, संत ज्ञानोबा तुकोबांचा महाराष्ट्र, ज्ञानगती आणि प्रगतीचा महाराष्ट्र, संपूर्ण जगी सर्वश्रेष्ठ माझा महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्यातील एक विकसित व समृद्ध शहर म्हणून आज उल्वेनोड शहराची ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि उल्वेनोड
शहराच्या क्रीडा क्षेत्राला चालना देणारं क्रीडांगण म्हणजे केवी काका मैदान वाह आहे आणि आज याच मैदानामध्ये टेनिस बॉल क्रिकेटचा एक भला मोठा दैदिप्यमान सोहळा आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर पारगाव संघ आपण मैदानावरती पाहताय मित्रांनो आणि पारगाव संघ म्हटल्यानंतर एक ताकदवर संघ अर्थातच श्री सद्गुरू सिमेंट सप्लायरचे सर्व सन्माननीय कन्हैया शेठ पाटील यांच्या वतीनं पारगाव संघाला या ठिकाणी शुभेच्छा येत आहेत. आणि एकंदरीत आपण विचार केलात तर आमचे रोशन मेहर आणि सचिन जितेकर यांच्या वतीने शुभेच्छा आणि दशम हिंद केसरी बकासूर बैलाचे मालक सचिन शेठ घरत वरचेवली यांच्या वतीने देखील स्पर्धेसाठी शुभेच्छा. खंबीर साथ रोशन मेहर आणि सचिन जितेकर. आणि 26 जानेवारीला मोह अड्ड्यामध्ये तुम्हाला बकासूर बैल हा खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल बिंजोडच्या त्या शर्यतीमध्ये आणि त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. तसेच शिरीष शेठ म्हात्रे साहेब आणि वेदिका एंटरप्राइजेसचे सर्व बली शेठ घरत यांच्या वतीनं झाशी संघाला शुभेच्छा. धन्यवाद. रॉयल स्पोर्ट्स उल्वा आयोजित रॉयल ट्रॉफी 2025 आजची पहिली रात्र. समोरच्या दिशेने खेळायचा होता परंतु डीपेक्षा कव्हरला डीपमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंगल पूर्ण केली. केतन मेहर आणि कुणाल तारेकर अशी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. मृणाक्ष 11 सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव या नावाने हा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतो. पहिल्या सत्रामध्ये टॉस जिंकला होता. टीम कॅप्टन भूषण पाटील यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने घेतला. निर्णय सिद्ध करण्यासाठी भरपूर प्रयत्नांची पराकाष्ठता सध्याच्या घडीला प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये करावी लागते. एक चांगलं बॅटल आजच्या पहिल्या रात्रीमध्ये ब गटातमधील ही पहिली मॅच. साईजचा हा बॉल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. थोडासा खोलवर पद्धतीचा हा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. एक चांगला वाईड यॉर्कर आपल्याला पाहायला मिळालाय साईश म्हात्रेच्या माध्यमातून. 1 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम मृणाक्ष 11 सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव या टीमच्या धावफलकावरती धावा होत आहेत. त्या म्हणजे एक बॅट्समन गमावल्यानंतर 2 रन. एक महत्त्वाचा विकेट त्याने प्राप्त केला. क्रिकेटमध्ये स्लॉगिंग डेट ओव्हर भरपूर इम्पॉर्टंट असतात. त्या ओव्हरमध्ये तुम्हाला कमीत कमी रन खर्च करायचे असतात. परंतु पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये एक महत्त्वपूर्ण षटक हाताळलं साईश म्हात्रे आणि टीम मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई या टीमला एक नवीन कॉन्फिडन्स मात्र जरूर निर्माण करून दिला. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 2 रन 2 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 24 बॉलमध्ये आता मात्र 50 धावा सध्याच्या घडीला पूर्ण करायच्यात. या मॅचमध्ये विजय संपादन करण्यासाठी प्रत्येक संघ आज विजयाची स्वप्न घेऊन उतरतील. आजच्या पहिल्या रात्रीमध्ये रॉयल ट्रॉफी 2025 रायगड जिल्ह्यातील एक मानाची अभिमानाची सन्मानाची स्पर्धा आज मात्र उद्यास येताना आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका खेळलाय कव्हरच्या दिशेने. डीपमधून फिल्डर भरपूर वेगाने धावत आलाय. एक सिंगल मात्र जरूर पूर्ण केली फलंदाज केतन मेहरने. परंतु कुणाल तारेकरने त्याला रोखलंय. कारण सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं ना तर एक महत्त्वाचा बॅट्समन गमावल्यानंतर एक चांगली पार्टनरशिप मात्र जरूर बिल्डअप करावी लागेल. टीम मृणाक्ष 11 सद्गुरू सिमेंट सप्लायर या टीमच्या या दोन्ही बॅट्समनसाठी आज पहिली रात्र. मोठ्या संख्येने मायबाप प्रेक्षकांचं प्रेम. आज हे मायबाप प्रेक्षक जे दर्दे आहेत म्हणूनच आज ही अफलातून गर्दी आजच्या आपल्याला पहिल्या रात्रीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. 9 मे 2023ला ही वेबसाईट मात्र खऱ्या अर्थाने उदयास आली. त्यानंतर अल्पावधीमध्येच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून अनेक स्पर्धांमध्ये लाईव्ह टेलिकास्ट पाहिलं. भरपूर चांगली मेहनत संदेश शेळके व त्यांची संपूर्ण टीम आणि आज देखील त्या जिद्दीने ही स्पर्धा मात्र खऱ्या अर्थाने लाईव्ह टेलिकास्ट करण्याचा निर्धार त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. पहिल्या बॉलमध्ये 1 धाव खर्च केली कुणाल पाटीलने. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. वेग बेताचा होता, वेग यष्ट्यांचा होतोय भरपूर. तर याच दरम्यान आपण महेश्वर मडवी साहेबांचा इथे शुभ सन्मान करूया स्पर्धेच्या वतीनं.
मी इथे ठिकाणी अभिजित मात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते महेश्वर मडवी साहेब यांचा इथे शुभ सन्मान आपण करावा. यस डीजे. या स्क्वेलिकच्या दिशेने स्ट्रोक खेळायचा होता परंतु लाईन मिस केली. स्टान्स थोडेसे बदलले होते. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सन्नी भोईर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. यावर सन्नी भोईर साहेब आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. रॉयल स्पोर्ट्स उल्वे आयोजित रॉयल चषकामध्ये सनी शेठ भोईर आपलं सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. स्वतः टीमचा महानायक भूषण पाटील आपल्याला पाहायला मिळते ऑन स्क्रीनवर. आदरणीय कन्हैया शेठ पाटील साहेब जे पुरस्कर्ते आहेत सद्गुरू सिमेंट सप्लायर या नावाने सातत्याने ज्यावेळेस पारगाव संघ खेळायचा त्यावेळेस ते त्या टीमचे पुरस्कर्ते आहेत आणि त्यांचे चिरंजीव भूषण पाटील आपल्याला पाहायला मिळतात. एक महत्त्वाचा विकेट आपल्याला पाहायला मिळाला. कुणाल पाटीलचं देखील कौतुक करावं लागेल कारण पहिल्या सत्रामध्ये ज्यावेळेस मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई हा संघ ज्यावेळेस बॅटिंग करत होता त्यावेळेस त्यांच्या वाटेला देखील अशाच प्रकारचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर आहे. डीपमध्ये एक सिंगल जरूर भूषणने कंप्लीट केली. एकेरी दुहेरी धावा आणि षटकार चौकारांची जोड मात्र सध्याच्या घडीला द्यावी लागेल टीम वृणाक्ष 11 SSCC पारगाव या टीमला. एक महत्त्वपूर्ण मॅच. आजची पहिली रात्र. अनेक मायबाप प्रेक्षक ही स्पर्धा एन्जॉय करतात. वेग भरपूर होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही फलंदाज केतन मेहर. 5 बॉल आतापर्यंत केतन मेहरने मात्र खऱ्या अर्थाने पेस केले. 2 रनवर तो खेळतोय. समीकरण जर आपण पाहिलं ना तर येणारे 20 बॉल आणि अजूनही 48 धावा पूर्ण करायच्यात. प्रचंड वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. ही कुणाल पाटीलची खासियत आहे. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. टायमिंग बेमिसाल. चेंडू चाललाय. पंचांचा इशारा येतोय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा रॉयल षटकार. तर विनोद मडवी साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. विनोद मडवी साहेबांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती. तर रितेश घरत यांच्या वतीने देखील जास्तीत संघाचे शुभेच्छा आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकताय. स्टेप आउट केला आणि एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला डीप मिड विकेटच्या दिशेने. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 10 रन आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. 5 बॉलमध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात. गोलंदाज कुणाल पाटीलने एक षटकार त्याच्या विरुद्धामध्ये आलाय आणि शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. हा बॉल देखील तशाच स्वरूपामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू फळीचा संपर्क तुटला. अंगाचा वेध घेतला आणि ओव्हर क्रमांक 2 देखील कंप्लीट होते. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम वृणाक्ष 11 SSCC पारगाव या टीमच्या धावफलकावरती धाबा होतात. त्या म्हणजे 2 गडी बाद 10 रन 10 रन ऑन अ स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. विचार केलात ना आज व्यासपीठ पूर्ण हे गजबजलं तुम्ही पाहताय आणि किरण पाटील सर मैदानाच्या चहूबाजूने प्रेक्षक देखील तितक्याच संख्येने म्हणजे पहिल्याच रात्री फुल क्राऊड आणि उदंड प्रतिसाद या स्पर्धेसाठी आपण पाहतो आणि तमाम प्रेक्षक लाडक्या प्रेक्षक राजाचं आम्ही रॉयल स्पोर्ट्स उल्वे आणि तमाम आमच्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतो. रॉयल म्हणजे राजा आणि खऱ्या अर्थाने जे स्वप्न पाहिलं रॉयल स्पोर्ट्स उल्वे या टीमने जो निर्धार त्यांनी घेतला 2025 मध्ये की एक भव्य दिव्य नाईट स्पर्धा आपण आयोजन करायची आणि गेले अनेक दिवस या स्पर्धेसाठी भरपूर चांगली मेहनत संपूर्ण रॉयल स्पोर्ट्स उल्वे या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि जे स्वप्न त्यांनी पाहिलं ते मात्र आजच्या पहिल्या रात्रीमध्ये ते स्वप्न सत्यात उतरताना आपल्याला पाहायला मिळालं. 2 ओव्हरचा खेळ झालाय. 10 रन आतापर्यंत झालेत. 2 महत्त्वाचे बॅट्समन गमावल्यानंतर टीम वृणाक्ष 11 SSCC पारगाव या टीमच्या धावफलकावरती आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एक ड्राफ्ट देखील आपल्याला पाहायला मिळतो मेगा स्क्रीनवर. वृणाक्ष 11 SSC पारगाव हा संघ मात्र बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय.
स्पेल नंबर 3 गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल साईश म्हात्रे. आपल्या बेदक गोलंदाजीने अल्पावधीमध्येच टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती नावलौकिक झालेला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय साईश म्हात्रे. साईजचा हा बॉल लॉफ्ट केलाय, फटका तर जरूर चांगला आहे. एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली. काऊ कॉर्नरच्या दिशेने डीपमध्ये फिल्डर होता, चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. थ्रो होईल तत्पूर्वी एक सिंगल या ठिकाणी भूषण पाटीलने कंप्लीट केली. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे केतन मेहर, ज्याच्यामध्ये भरपूर क्षमता आहे. वय वर्ष 40 ओलांडल्यानंतर देखील यंगस्टर सारखी खेळी केतन मेहरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. लॉफ्ट केलाय पॉइंटच्या दिशेने, फिल्डर पोहोचेल, एक धाव देखील कंप्लीट होते. भरपूर चांगली मेहनत फिल्डरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना पाहायला मिळते आणि 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. ॲक्शन रिप्लेमध्ये कुणाल पाटीलचा भरपूर संघर्ष, बॉल त्याला थांबवायचा आहे कारण धावा सध्याच्या घडीला रोखायच्या आहेत. टीम मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई या टीमला 13 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर पाहायला मिळतात. मोठा फटका केला डीपेक्षा कव्हरला, डीपमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल पूर्ण केली, सेकंड रनसाठी कॉल, परंतु फेके देखील तेवढ्याच ताकदीने झाले. कॉल कम्युनिकेशन चुकलं आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये केतन म्हात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. तिसरा महत्त्वाचा बॅट्समन गमावला केतन मेहर. त्याचं कॉल कम्युनिकेशन कुठेतरी थोडंसं चुकलं होतं. ऑन स्क्रीन आपण पाहतोय जे भव्य दिव्य आकर्षक चषक आपल्याला पाहायला मिळतात ते संपूर्ण चषक आदरणीय शिवकिरणजी कोळी साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले. ॲक्शन रिप्ले देखील तुम्हाला पाहायला मिळतील. भरपूर चांगला थ्रो केला, डीपमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. तेवढीच चांगली चपळाई राहिली साईश म्हात्रेची देखील. कॉल कम्युनिकेशन चुकलं भूषण पाटीलचा आणि त्याचाच भुर्दंड बसला टीम बृणाक्ष 11 SSCC पारगाव या टीमसाठी. या मोमेंटला वेग भरपूर होता. तू चल तो मे आया या प्रकारचं क्रिकेट सध्याच्या घडीला पाहायला मिळते. भूषण पाटील देखील या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. ऑन स्क्रीन आपण पाहतोय प्रवीण मोकल आपल्याला पाहायला मिळतात. आज पारगाव संघ ज्या प्रकारे खेळतोय, संपूर्ण टी शर्ट त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेलेत आणि आज त्यांच्याच प्रवीण मोकल भरपूर अपेक्षा असतील या मॅचमध्ये बृणाक्ष 11 SSCC पारगाव या टीमला, कारण 4 महत्त्वाचे बॅट्समन आतापर्यंत गमावलेत. लाजवाब गोलंदाजी. साईजचा हा बॉल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं बॅट्समन प्रवीण मोकलने. जसं जसं निर्धाव स्वरूपाचा बॉल येतोय तसा तशी खऱ्या अर्थाने ऊर्जा वाढते टीम मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई या टीमची. तर सन्मान्य अजय दामोदर मडवी साहेब यांचे देखील या ठिकाणी आगमन झाले. रॉयल स्पोर्ट्स आयोजित रॉयल चषक मध्ये अजय मडवी साहेब आपलं सहर्ष स्वागत. साईश पुन्हा एकदा सज्ज होईल. साईजचा हा बॉल आडव्या बॅटने स्ट्रोक केला, डीप मिड विकेटला डीपमध्ये फिल्डर पाहायला मिळतोय. फक्त एकच सिंगल या ठिकाणी प्रवीण मोकल यांच्या माध्यमातून कंप्लीट होताना पाहायला मिळते. संघ अडचणीमध्ये असताना आपल्या टीमला सावरणं ही भूमिका प्रत्येक खेळाडूसाठी तेवढीच महत्त्वपूर्ण असते. तर अजय मडवी साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. आपल्याला रॉयल चषक रॉयल स्पोर्ट्स उल्वे यांच्या माध्यमातून इथे आमंत्रित केलं जात आहे. यावं व्यासपीठावरती. अजय मडवी साहेब आपलं सहर्ष स्वागत. स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात. येणारे 12 बॉल आणि 37 रनची गरज आपल्याला पाहायला मिळते. पूर्णपणे सध्याच्या घडीला खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं ना, टीम बृणाक्ष 11 SSCC पारगाव हा संघ दबाव तंत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक लाजवाब कमबॅक करून दिला साईश म्हात्रेने. ज्या प्रकारे 2 षटकं साईश म्हात्रेने हाताळली, अप्रतिम दर्जाचं स्पेल त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. 2 षटकांमध्ये त्याने अवघ्या 7 धावा खर्च केल्या आणि 2 महत्त्वाचे विकेट त्याने प्राप्त केले.
कुणाल तारेकरला आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतोय, कुठेतरी नैराश्यजनक आपल्याला पाहायला मिळतोय. कारण ज्यावेळेस ॲज अ ओपनर बॅट्समन म्हणून तुम्ही जाता त्यावेळेस भरपूर अपेक्षा तुमच्या टीमला तुमच्याकडून होताना आपल्याला पाहायला मिळतात. तर सन्माननीय प्रफुल्ल मडवी साहेब यांचं देखील आगमन झालंय. प्रफुल्ल मडवी साहेबांना देखील विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत. समीकरण बदललंय. 12 बॉल शेवटचे शिल्लक आहेत. 37 धावा सध्याच्या घडीला पूर्ण करायच्या आहेत. या दबाव तंत्रामधून बाहेर निघण्यासाठी प्रवीण मोकल, प्रवीणसाठी हा बॉल लॉफ्ट करायचा होता स्क्वेअरलेगच्या दिशेने, परंतु लाईन त्याने मिस केली. अंगाचा वेध घेतला आणि पहिलाच बॉल गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय संयम म्हात्रे. संयमने खऱ्या अर्थाने पहिल्याच बॉलवर संयम दाखवला. ज्या प्रकारे हे षटक त्याने हाताळलं, विश्वास त्याच्यावर दाखवला. टीम मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई या टीमने, या टीमचा एक युवा दर्जेदार गोलंदाज. 11 बॉल 37 रनची गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक ठरला जाईल की काय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये टिपला हा झेल. उंचीचा पुरेपूर वापर त्याने केला आणि आणखीन एक फलंदाज क्रमांक 5 या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. संगीत आपण ऐकलं साथी या, आणि खऱ्या अर्थाने एक चांगली साथीदारी मात्र सध्याच्या घडीला करावी लागेल. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. 52 धावांचं लक्ष आहे. नवीन फलंदाज अमीर तारेकर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. 15 रनवर 5 बॅट्समन आतापर्यंत गमावलेत. शेवटचे 10 बॉल आणि 37 रन आतापर्यंत झालेत. 15 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. एक विक्रमी खेळी अमीर तारेकरला देखील करावी लागेल. त्याच्या समवेत फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अतिश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 10 बॉल शिल्लक. स्ट्रायकिंग एंडला अमीर तारेकर. भरपूर अपेक्षा आहेत या मॅचमध्ये या बॅट्समन कडून. टीम भ्रुणाक्ष 11 SSCC पारगाव या टीम्स कडून. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, लॉफ्ट केला लॉंगऑफच्या दिशेने. डीपमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग या ठिकाणी फिल्डर रक्षित म्हात्रे याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. कारण ज्यावेळेस गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो ना, त्यावेळेस भरपूर अपेक्षा असतात फिल्डर कडून. त्यानंतर योगेशजी म्हात्रे यांना देखील आम्ही आमंत्रित करतो आपण व्यासपीठावर या. या बॉलवर देखील आक्रमण केलंय. फटका बेमिसाल. हा सामना अजून संपला नाही, कारण मी अजून जिंकलो नाही असा निर्धार घेऊन अतिश म्हात्रेच्या बॅटमधून येतोय हा दमदार स्ट्रोक. षटकार. येणारे 8 बॉल आणि 30 रनची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय संयम. संयमचा हा बॉल वेग भरपूर होता, परंतु सध्याच्या घडीला या बॉलला प्रत्युत्तर देऊ शकला नाही बॅट्समन अतिश, ज्याच्यामध्ये क्षमता आहे मोठे स्ट्रोक खेळण्याची. क्रिकेटमध्ये नाण्याच्या 2 बाजू असतात, एकीकडे आक्रमण असतं तर एकीकडे संयम. परंतु सध्या आक्रमकतेचं रूप धारण करावं लागेल. कोलर पद्धतीचा हा बॉल पंचांकडे. तर योगेश म्हात्रे साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. योगेश म्हात्रे साहेबांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती. आणि इम्पॉर्टंट विकेट मैदानातून बाहेर जाईल, कारण या खेळाडूमध्ये क्षमता आहे मित्रांनो की मॅच कुठल्याही क्षणी तो पलटवू शकतो, परंतु दुर्दैव मानावं लागेल तो बाद होऊन परतोय माघारी. तसेच चंदू मडवी साहेब यांचं आगमन झालं, त्यांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती. रॉयल स्पोर्ट्स उल्वे यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. चंदू मडवी साहेब यावं, आपलं सहर्ष स्वागत.
चित्र बदलून टाकलं. ज्या प्रकारे साईश मात्रेची गोलंदाजी पाहायला मिळाली, संयम मात्रेची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि फिल्डरने दिलेली साथ टीम मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई या टीमला मात्र पुन्हा एकदा वर्चस्वामध्ये घेऊन आलेत. हे सर्वच खेळाडू ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात. रुपेश दादा गरत आपल्याला पाहायला मिळतात. एक उत्कृष्ट शरीर सौष्ठवपटू आहेत या रायगड जिल्ह्यामधील आणि सध्याच्या घडीला टीम मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई या टीमसाठी देखील भरपूर चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. येणारे 6 बॉल आणि 30 रनची गरज. शेवटच्या ओव्हरमध्ये विश्वास दाखवलाय प्रमोद मडवी यांच्यावर. 6 बॉल आणि 30 रन. पहिलाच बॉल वेग भरपूर होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय नीरज तारेकर. ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. स्टान्स त्यांनी बदलले होते. कव्हरच्या दिशेने त्याला खेळायचा होता परंतु त्या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना पाहायला मिळालाय. प्रमोदचा हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. एक सहज झेल पकडलाय. फिल्डर रक्षित म्हात्रे त्या ठिकाणी तैनात होता आणि फलंदाज क्रमांक 7 बाद झालाय टीम मृणाक्षी 11 SSCC पारगाव या टीमचा. नीरज तारेकर बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अपकमिंग यंगस्टर सिद्धेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. 30 धावा करायच्या आहेत परंतु जर एखादा अवांतर स्वरूपाचा बॉल जर आला त्यावर जर एखादा षटकार आला तर या मॅचमध्ये कमबॅक करू शकतात. सिद्धेशसाठी हा बॉल लॉफ्ट केलाय. अलॉंग कार्पेट डीपमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय काऊ कॉर्नरच्या दिशेने. राजू त्या ठिकाणी तैनात होता. चांगली फेकी त्याच्या माध्यमातून. 3 बॉलचा खेळ आता मात्र शिल्लक आहे आणि 29 रन आपल्याला पाहायला मिळतात. मेगा स्क्रीनवर आपण पाहतोय शिवकिरण कोळी साहेबांना ज्यांच्या माध्यमातून चषक पुरस्कृत केले गेलेत. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. पंच आमच्यापर्यंत इशारा दर्शवतात. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. या इनिंगमधली पहिलीच अवांतर धाव. श्लोक घेण्याचा प्रयत्न परंतु हा बॉल देखील व्हाईट बॉल. जर या बॉलवर एखादा षटकार आला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आदरणीय प्रभाकरजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून. तीन बॉल आणि 27 रन. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक पाहायला मिळतोय परंतु फिल्डर तैनात. जजमेंट त्याचं चुकलं परंतु फक्त एकच धाव कंप्लीट केली. सेकंड रनसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होते. 2 बॉलमध्ये आता मात्र 25 धावा पूर्ण करायच्या आहेत. अमीर आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडला. 2 बॉलमध्ये 25 धावा. वेग भरपूर होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही फलंदाज अमीर तारेकर. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे आणि 25 रनची गरज. तर योगेश म्हात्रे साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. तर धन्यवाद. इथे मॅच मात्र कंप्लीट झाले. संपूर्ण मॅच इथे या ठिकाणी फिनिश झाली आणि सामना जिंकलाय तो मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल क्रिकेट क्लब जासई संघ. हार्दिक अभिनंदन. आणि हार्डलक टीम श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव क्रिकेट संघ. करून या मैदान सोडायचं आहे. या स्पर्धेचा नियम आहे. फटाके वाजवताना थोडीशी काळजी घ्यायची. 1 रुपया आणि लगेच थोडीशी नको चांगलीच काळजी घ्या. चला आपण लगेच पुढील टीम मैदानामध्ये जायचं आहे आणि दोन्ही टीमला विनंती करेन जासई आणि पारगाव हस्तांदोलन करून मैदान सोडायचं आहे. आपण शुभ सन्मानाकडे इथे मात्र जात आहोत.
त्याचबरोबर आदरणीय रुपेशजी घरत साहेब इथे प्रेक्षकांमध्ये आम्हाला दिसत आहेत, तर त्यांना आम्ही आदरपूर्वक विनंती करू की आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. तर शुभ सन्मानाकडे जाऊया. आदरणीय सनीजी भोईर साहेबांचं इथे शुभ सन्मान मात्र घेतलं जाईल. मी सनी भोईर साहेबांना विनंती करेन की आपण इथे यायचं आहे. आपला शुभ सन्मान इथे मात्र घेतलं जाईल. भालचंद्र मडवी साहेबांना विनंती करेन की आपण यायचं आहे. आपले शुभ हस्ते हा शुभ सन्मान मात्र साकारला जाईल. रॉयल स्पोर्ट्स आयोजित रॉयल चषक 2025 क्रिकेटचा हा महाकुंभ महामेळावा साकारत असताना आदरणीय सनीजी भोईर यांची इथे उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा इथे शुभ सन्मान मात्र घेतला जातोय. अतिथी देवो भव ही महाराष्ट्राची महान संस्कृती आणि या महान संस्कृतीला मात्र रॉयल स्पोर्ट्सच्या सर्व टीमकडनं मात्र जपलं जातोय. माई चुबदार शॉल आणि प्रेमाचं प्रतीक आणि या स्पर्धेची मुख्य आठवण हा सन्मान चिन्ह इथे मात्र दिला जातोय. त्याचबरोबर आदरणीय विनोदजी मडवी साहेबांना विनंती करेन की आपण इथे यायचं आहे. विनोदजी मडवी साहेब आपलाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. आपणास विनंती करेन की आपण इथे यायचं आहे. आपलाही शुभ सन्मान घेतला जाईल. आदरणीय विनोदजी मडवी साहेब त्याचबरोबर अतिशजी मडवी यांना आदरणीय अतिशजी मडवी साहेबांना विनंती करेन की आपण इथे यायचं आहे. आपला शुभ समीर म्हात्रे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ आदरणीय विनोदजी अतिशजी मडवी साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. आपण पाहू शकताय त्यांचंही आम्ही इथे सहर्ष या क्रीडानगरीमध्ये स्वागत करत आहोत. समीर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते इथे मात्र हा शुभ सन्मान मात्र साकारला जातोय. तर साईश मात्रे मॅन ऑफ द मॅच. त्याचबरोबर रुपेशजी घरत जासई यांना आम्ही आदरपूर्वक विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. त्याचबरोबर सचिन पाटील एक उत्कृष्ट स्कोरर यांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. आणि आमच्या टीमचे आधारस्तंभ आदरणीय सचिनजी पाटील यांचा इथे शुभ सन्मान समीर पाटील यांना मी विनंती करेन की समीर म्हात्रे यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान घ्यायचा आहे. समीर म्हात्रे साहेबांना विनंती करेन की सचिन पाटील एक उत्तम गुणलेखक म्हणून त्यांची ख्याती आपण सातत्याने पाहिले गेले. मग तो आत्ता ह्या वर्षी आपण पाहिलं गेलं थोडीशी दूर या क्रिकेटपासून, परंतु या क्रिकेटपासून जास्त वेळ दूर राहणार नाहीत राहिले नाही.